आज आपण अंडा घोटाळा बनवणार आहेत. इथे आपण 4 अंडे घेतले. आता मी ते उकडून घेणार आहे. चला आता इथे गॅस ऑन करूया. उकडण्यासाठी गॅसवर ठेवले. आता आपण इथे आपण अंडे उकडण्यासाठी ठेवले. इथे आपले अंडे उकडून तयार आहेत. आता आपण अंडा घोटाळ्याला सुरुवात करूया. इथे आपण अंड्याचे साल काढून घेऊया. इथे अंड्याचे सालटे काढून तयार आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. अंडा घोटाळ्यासाठी लागणारे साहित्य: 2 मीडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता. चला आपण आता इथे कांदा चिरून घेऊया. इथे आपला कांदा चिरून तयार आहे. आता आपण टोमॅटो चिरून घेऊ. आता इथे कोथिंबीर बारीक करून घेऊ. आता मी इथे लसूण घेतलं बारीक करून. चला आपण फोडणीला सुरुवात करू. चला आता इथे गॅस ऑन करू. अंडा घोटाळ्यासाठी मी इथे तवा घेतला. तव्यावर बनवणार. आपला तवा गरम झालाय. आता आपण तेल टाकू. आता जिरा टाकू. जिरा मस्त फुलला की त्यामध्ये आपण मोहरी टाकू. आता इथे टाकू लसूण, कढीपत्ता, कांदा टाकू. कांदा लाल होईपर्यंत फ्राय करत राहायचं. इथे आपला कांदा असा लाल फ्राय झालाय. आता आपण त्यामध्ये टोमॅटो ऍड करूया. टोमॅटो असे बारीक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातलं की टोमॅटो लवकर गिरतं. इथे आपला कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे. आता आपण त्यामध्ये मसाले ऍड करूया. इथे मी मिरची टाकते. हळद, धना पावडर, आणि लाल तिखट.
मीठ आपण फोडणीला टाकला होता. आता हे मसाले मी स्टार्च फ्राय करून घेते तेल सुटेपर्यंत. आता आपण त्यामध्ये थोडं पाणी ऍड करणार. आपला मसाला इथे छानपैकी असा फ्राय झालाय झणझणीत. आता त्यामध्ये आपण उकडलेले अंडे ऍड करूयात. अंडे टाकूयात. किसणीच्या साहाय्याने असे बारीक करून घ्यायचे जे असेल त्याने. टेस्ट एकदम छान येते. आवडीने खाऊ शकतो घरातले लहान मुलं मोठे. आणि झटपट होणारी रेसिपी डब्यासाठी. कोथिंबीर टाकू. आपला अंडा घोटाळा बनून तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.